शौनक म्हणाला, ब्रह्मर्षी श्री शुकांनी कथा ऐकणाऱ्या परीक्षिताला सांगितले होते की ऋषी, गंधर्व, नाग, अप्सरा, यक्ष, राक्षस आणि देवता यांचा मिळून एक सौरगण तयार होतो आणि हे 7ही जण दर महिन्याला बदलत राहतात. हे 12 गण आपले स्वामी असणाऱ्या 12 आदित्यांबरोबर राहून काय काम करतात आणि त्याच्या अंतर्गत असणाऱ्या व्यक्तींची नावे काय आहेत? सूर्याच्या रूपामध्ये सुद्धा स्वतः भगवंतच आहेत, म्हणून त्यांचे विभागही आम्ही मोठ्या श्रद्धेने ऐकू इच्छितो. तरी ते आपण आम्हाला सांगावे. सूत म्हणाले, सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या विष्णूंच्या अनादी अविद्येमुळे लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे म्हणून सूर्यमंडळाची निर्मिती झालेली आहे. तेच लोकांमध्ये भ्रमण करीत असते. सर्व लोकांचा आत्मा आदिकर्ता एकमेव श्रीहरीच सूर्य आहे. सर्व वैदिक क्रियांचे मूळ असणाऱ्या त्याचे ऋषींनी अनेक रूपात वर्णन केले आहे. शौनका, एक भगवानच मायेमुळे काल, देश, क्रिया, कर्ता, साधन, कर्म, वेदमंत्र, द्रव्य आणि फळ या 9 प्रकारांनी सांगितले जातात. काळरूप धारण केलेले भगवान सूर्य लोकांचे व्यवहार नीट चालण्यासाठी चैत्र इत्यादी 12 महिन्यांमध्ये आपल्या निरनिराळ्या 12 गणांसह फिरत असतात. शौनका, धाता नावाचा सूर्य, कृतस्थली अप्सरा, हेती राक्षस, वासुकी सर्प, रथकृत यक्ष, पुलस्त्य ऋषी आणि तुंबुरू गंधर्व हे चैत्र महिन्यामध्ये आपापली कार्ये पार पाडतात. आर्यमा नावाचा सूर्य, पुलह ऋषी, अथौजा यक्ष, प्रहेती राक्षस, पुंजिका स्थली अप्सरा, नारद गंधर्व आणि कच्छनीर साप हे वैशाख महिन्यातील कार्यवाहक होत. मित्र सूर्य, अत्री ऋषी, पौरुषेय राक्षस, तक्षक साप, मेनका अप्सरा, हा गंधर्व आणि रथस्वन यक्ष हे ज्येष्ठ महिन्यातील कार्ये चालविणारे होत. आषाढामध्ये वरुण नावाच्या सूर्यासह वसिष्ठ ऋषी, रंभा अप्सरा, सहजन्य यक्ष, हू गंधर्व, शुक्रनाग आणि चित्रस्वन राक्षस आपापली कामे करतात. श्रावणात इंद्र नावाचा सूर्य, विश्वावसू गंधर्व, श्रोता यक्ष, एलापत्र नाग, अंगिरा ऋषी, प्रमलोचा अप्सरा तसेच वर्य नावाचा राक्षस आपापली कार्ये करतात. भाद्रपदात विवस्वान नावाचा सूर्य, उग्रसेन गंधर्व, व्याघ्र राक्षस, आसारण यक्ष, भृगु ऋषी, अनुमलोचा अप्सरा आणि शंखपाल नाग हे कार्य करतात. माघ महिन्यामध्ये पूषा नावाचा सूर्य, धनंजय नाग, वात राक्षस, सुषेण गंधर्व, सुरुची यक्ष, घृताची अप्सरा आणि गौतम ऋषी हे असतात. फाल्गुन महिन्यात पर्जन्य नावाचा सूर्य, क्रतुयक्ष, वरचा राक्षस, भरद्वाज ऋषी, सेनजीत अप्सरा, विश्वगंधर्व आणि ऐरावत साप हे असतात. मार्गशीर्ष महिन्यात सूर्य अंशु, कश्यप ऋषी, ताक्षय यक्ष, ऋतसेन गंधर्व, उर्वशी अप्सरा, विद्युशस्त्रु राक्षस आणि महाशंख नाग हे असतात. पौष महिन्यामध्ये भग नावाच्या सूर्यासह स्फूर्ज राक्षस, अरिष्टनेमी गंधर्व, ऊर्ण यक्ष, आयु ऋषी, पूर्वचित्ती अप्सरा आणि कर्कोटक नाग हे असतात. आश्विनात त्वष्टा सूर्य, जमदग्नी ऋषी, कंबलनाग, तिलोत्तमा अप्सरा, ब्रह्मापेत राक्षस, शतजित यक्ष आणि धृतराष्ट्र गंधर्व हे कार्य करतात. कार्तिक महिन्यामध्ये विष्णू नावाच्या सूर्याबरोबर अश्वतर नाग, रंभा अप्सरा, सूर्यवरचा गंधर्व, सत्यजित यक्ष, विश्वामित्र ऋषी आणि मखापेत राक्षस आपापली कार्ये पार पाडतात. ही सगळी रूपे म्हणजे सूर्यरूप भगवान विष्णूंच्या विभूती आहेत. जे लोक यांचे दररोज सकाळी आणि सायंकाळी स्मरण करतात
त्यांची सर्व पापे नष्ट होतात. हे सूर्यदेव आपल्या 6 गणांसह 12ही महिने सगळीकडे विहार करतात आणि इहपरलोकामध्ये विवेकबुद्धीचा विस्तार करतात. भगवंतांच्या गणांपैकी ऋषी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदातील सूर्यासंबंधी मंत्रांनी त्यांची स्तुती करतात. गंधर्व त्यांच्या सुयशाचे गायन करतात आणि अप्सरा नृत्य करीत करीत पुढे चालतात. नाग दोरखंडाप्रमाणे त्यांच्या रथाला बांधलेले असतात. यक्ष रथ तयार करतात आणि बलदंड राक्षस तो रथ पाठीमागून ढकलतात. याशिवाय वालखिल्य नावाचे 60,000 निर्मळ स्वभावाचे ब्रह्मर्षी सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे पुढे स्तुतिपाठ गात चालतात. अशा प्रकारे अनादी अनंत अजन्मा भगवान श्रीहरी हेच प्रत्येक कल्पामध्ये आपल्या स्वरूपाचा विभाग करून लोकांचे पालनपोषण करीत असतात. अध्याय 11 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां 12 स्कन्धे आदित्यव्यूहविवरणं नाम 11 ऋषिकेशमेवागमनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. मनी कामना कल्पना ते न सावी कुबुद्धी कुडी वासना नीरसावी. नको संशयो तोडी संसार व्यथा रघुनायका मागणे हेची आता. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीराम जय जय राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.